नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज मी 2 वर्षाखालील मुलांसाठी एक स्पेशल खिचडी बनवून दाखवणार आहे। तर ती तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता। यात तुम्ही तुमचे व्हेरिएंट सुद्धा टाकू शकता। तर आज मी माझ्या पद्धतीने कशी बनवते व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी मी ते तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ किंवा डाळी जे आहेत त्यांचं प्रमाण तुम्हाला तुमच्या मुलांच्या खाण्याच्या क्वांटिटी अनुसार घ्यायचं आहे। तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता यामध्ये। तर तांदूळ घेतलेले आहेत, मी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि त्यात मुगाची डाळ टाकलेली आहे। एक चम्मच असं मी तुम्ही अंदाजे पकडू शकता। तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने आपण या मिश्रणाला धुवून घ्यायचं आहे। तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत। तर सर्वात आधी मी इथे 1 चम्मच गाजर टाकलेला आहे, किसलेला गाजर। त्यात तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे भाज्या असतील त्या पण तुम्ही इथे घालू शकता। तर गाजर इथे मी टाकलेला आहे, किसलेला गाजर। तुम्ही यात बटाटा, फ्लावर किंवा वाटाणे, हिरवे वाटाणे सुद्धा टाकू शकता। तर इथे मी 2 चम्मच किसलेला गाजर टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे 2 चम्मच बीटरूट घेतलेला आहे। बीटरूट जो आहे तो कच्चाच घेतलेला आहे, कारण आपण याला कुकरमध्ये शिजवणारच आहोत, त्यामुळे उकडून घेण्याची आधीच काही गरज नाही। तर आता गाजर आणि बीटरूट मी टाकलेला आहे। तर अशाप्रमाणे हे मिक्सर आपलं होतं। आता आपल्याला कुकरमध्ये याला फोडणी द्यायची आहे। तर सर्वात आधी कुकरमध्ये तुम्हाला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे। मी इथे 1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे। तर तेलामध्ये तुम्हाला फोडणीचे साहित्य टाकायचे आहेत। इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे। 4 ते 5 पानांची कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो। राई टाकलेली आहे, अर्धा चम्मच राई टाकलेली आहे। अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं हे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपण जे तयार केलेलं होतं तांदळाचं आणि डाळीचं मिश्रण ते आपल्याला यात घालून घ्यायचं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात तुम्हाला हळद आणि मीठ टाकायचं आहे। तर अशा प्रकारे 4 शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरच्या। शिट्ट्या तुम्हाला तुमच्या कुकरच्या अवेलेबिलिटीवरती तुम्हाला शिट्ट्या काढायच्या आहेत। तर इथे मी 4 शिट्ट्या काढल्या आहेत आणि आपला भात जो आहे तो एकदम मऊ शिजलेला आहे। तर अशा प्रकारे आपली जी खिचडी आहे ती रेडी आहे। तुम्ही जर 2 वर्षाच्या पुढील मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये मसाला सुद्धा ॲड करू शकता। तर आता हे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्ही तूप सुद्धा ॲड करू शकता। तर अशा प्रकारे आपली ही खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूपच सिंपल आणि कमी प्रमाणात बनणारी ही रेसिपी आहे।